अशोक खरातचा निकटवर्ती आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूनंतर आता अनेक बाबी समोर आल्यात। शेळकेंचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, कारचा स्पीड आणि मध्ये घेतलेला ब्रेक यावरून आता चर्चा सुरू झाली आहे। शेळके शिर्डीतून शेगावला मेहकर इंटरचेंजवरून गेले, पण परतताना निधुण्याहून समृद्धी महामार्गावर आल्यानं अनेकांना घातपाताचा संशय आहे। अपघाताच्या आधी शेळकेंनी कुठे कसा प्रवास केला यावरती एक नजर टाकूयात। सकाळी 6 वाजता शिर्डीतून शेळके समृद्धी हायवेवर आले। 8:30 वाजता मेहकर सोडलं। गाडीचा वेग पाहता ते त्याच दिवशी शिर्डीला जाऊ शकत होते, मात्र एक मुक्काम केला आणि जालन्याजवळील निधुण्याहून समृद्धी महामार्गावर आले। शक्य असूनही शेळकेंनी त्याच दिवशी परतणं का टाळलं असा सवाल आता उपस्थित होतोय। शेळकेंनी निधुना ते धोत्रे 171 किलोमीटरचं अंतर फक्त 88 मिनिटांमध्ये पार केलं। समृद्धी महामार्गावरील निधुने ते हे धोत्रे अंतर केवळ 88 मिनिटांमध्ये कापलं, म्हणजे कार ताशी 120च्या वेगानं धावत असावी। कंटेनरजवळही त्यांच्या कारचा हाच वेग असावा असं दिसून येतंय। शेगावहून शिर्डीला जाताना शेळकेंनी मेहकरहूनच समृद्धी महामार्गावर येणं अपेक्षित होतं, मात्र निधुना इंटरचेंजवरून ते समृद्धी महामार्गावर आले, म्हणजे ते शेगाव ते जालना या दरम्यान अन्य एका ठिकाणी थांबले असावेत। शेगाव ते जालन्यापर्यंत समृद्धी महामार्गावरून प्रवास का टाळला असा सवाल आता उपस्थित केला जातोय। ईडीकडून आधी अशोक खरात तर नंतर शेळकेंची ही चौकशी सुरू होती। या तपासातील बाबी समोर येण्याआधीच जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झालाय। आता यामध्ये अपघात होता की घातपात हे तपासानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।